नमस्कार मित्रांनो, मी राज शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। आज दुपारपासून खालापूर तालुक्यामध्ये एक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की मनसेचे काही पदाधिकारी जे आहेत ते खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे गेलेले आहेत। अभय चव्हाण यांच्या दालनामध्ये आहेत आणि तिथे त्यांचा काहीतरी शाब्दिक वाद होतोय आणि त्याच्यानंतर मनसेचे खालापूर तालुका अध्यक्ष अतुल हडप हे तहसीलदार अभय चव्हाण यांना एक पत्र देतात आणि ते पत्र जे आहे ते फाडून ते केराच्या टोपलीमध्ये टाकतात। त्याच्यानंतर असं सांगितलं जातंय की सदर कागद हा एक महाराष्ट्र शासनाचा GR होता आणि महाराष्ट्र शासनाचा GR हा अभय चव्हाण यांनी फाडून कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकलेला आहे आणि त्याच्यावरनं गदारोळ झालेला आहे। नेमकी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अभय चव्हाण यांची देखील बाजू ऐकून घेतलेली आहे। परंतु अतुल हडप यांचं काय म्हणणं होतं, तर अतुल हडप यांचं म्हणणं असं होतं की तहसील कार्यालयातील अधिकारी जे ते वेळेवरती येत नाहीत आणि त्यामुळे तासनतास नागरिकांना आपल्या कामासाठी वाट पाहावी लागत आहे आणि घेरपाटे मारावे लागत आहेत। अशीच तक्रार घेऊन मनसेचे खालापूर तालुका अध्यक्ष अतुल हडप हे अभय चव्हाण यांच्या दालनामध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर तिथे हा वाद उत्पन्न झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो फाडला गेलेला कागद आहे हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे असा आरोप मनसेचे खालापूर तालुका अध्यक्ष अतुल हडप यांनी केलेला आहे। या केलेल्या आरोपानंतर आम्ही अभय चव्हाण यांची देखील बाजू ऐकून घेतलेली आहे। अभय चव्हाण काय म्हणाले आपण तेही पाहूया आणि अतुल हडप काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। ते लोक सगळ्यांकडे व्हिडिओ फुटेज आहेत, सर्व अधिकारी जे आहेत आपण बोलायचं नाही, माणसं असतील तर घेऊन यायचं, ज्याच्या तक्रार समोर उभा करायचं, लगेच काम होतं। आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आम्ही प्रत्येक व्हिडिओ करायचे नाही, व्हिडिओ तुम्ही कुठे करायचे सर प्रत्येक ऑफिसरला काय सांगता कुणाचं काम पेंडिंग आहे, कुणाचं काम पेंडिंगचा विषय नाही साहेब, कुणाचं काम पेंडिंग आहे समोर त्या मोमेंटला काम करून घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आम्ही भेट देऊन चमकोगिरी करायची सर आमच्या चमकोगिरी नाहीये सर, बिलकुल चमकोगिरी आहे। आमच्या रक्तात चमकोगिरी नाहीये। कुठली माणसं काम द्यायचं राहिले, कुठली माणसं समोर दाखवा, माणसं चला घेऊन या व्हिडिओ आम्ही त्या दिवशी व्हिडिओ 2 मिनिटात मी काम नाही साहेब, कुठलाही अधिकारी वेळेवर येत नाही, माणसं इथं पाहिजे, माणसं नाही साहेब, वेळेवर काम कुणाचं राहिलं, तुझा विषय काय चाललाय, पेंडिंग आहे काम होत नाही, कुठली माणसं साहेब वेळेवर माणसं कुठले समोर मला दाखवा, लोकांना इथे 11 वाजेपर्यंत 12 कुठले 11 वाजेपर्यंत ऑफिस उघडायला पाहिजे। राजा हे बोलू नको, कुठली माणसं ती घेऊन GR नुसार जर आपण 945 ला GR नुसार लोक, अरे बाबा कुठली माणसं घेऊन येणार राजा, असं करतो तू वेळासारखं। आता सरकारचा अधिकारी सरकारचा GR जर असं फाडत असतील तुम्ही दोघे बाहेर काही उपयोग नाही। माझा मोबाईल व्हिडिओ अलाउड आहे, तालुका अध्यक्ष मनसे आपल्याकडे सामान्य लोकांच्या तक्रारी होत्या की शासकीय अधिकारी कर्मचारी जे उशिरा कामावर रुजू होतात, त्या संदर्भात आपण त्यांना शासनाचा GR देण्यासाठी फक्त आलेलो। आपण संपूर्ण शासनाचा GR फक्त एक कार्यालयात नेऊन दिलेलं आहे। आपण पंचायत समिती असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे किंवा भूमी अभिलेख असू दे, सर्व ठिकाणी आपण तो GR आपण पोच केला। त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहिलं इथे तर तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब कोण अवेलेबल नव्हते। आपण नंतर पुन्हा आपण सर्व ऑफिस फिरून झाल्यानंतर पुन्हा तहसीलदार साहेबांकडे एक तक्रार आणि एक GR त्यांना द्यायला आलो की बाबा ह्या GR नुसार 9:45 ला शासकीय अधिकारी कर्मचारी हे हजर राहिले पाहिजेत आणि त्यांची सुटण्याची वेळ ही 6:15 आहे, त्यानुसार सर्व अधिकारी हे इथं उपलब्ध पाहिजेत। जो शासनाचा GR आपण तहसीलदार साहेबांकडे दिला त्यानंतर तहसीलदार साहेबांनी तो GR न बघता फाडून एका कचरा पेटीत टाकला। म्हणजे शासनाच्या GRची किंमत ही कचरा पेटी आहे, मग शासनाने GR काढायचंच कशाला? जर सरकारी अधिकारी जर ह्या GRची पायमळणी करतात तर फाडून फेकून देतात, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? आमची आता एकच मागणी आहे, आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। शासनाचा GR फाडल्या प्रकरणी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पोलीस साहेब पवार साहेबांकडे अर्ज दाखल केलाय आणि आम्ही यांच्या निलंबनाची मागणी पूर्ण शासकीय अधिकारी जे होते इथे त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून, बाकी जे तहसीलदार साहेब आहेत ज्यांनी आमचा GR जो शासनाचा GR आहे जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ज्याची योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे याची जी विटंबना केली एक प्रकारे बोलायची झाली तर त्याच्या विरोधात आम्हाला त्यांचा तक्रार आम्ही दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही
मागणी करत आहेत. तुम्ही चमकोगिरी करायला आलोय म्हणजे सामान्य नागरिकांसाठी न्याय मागायला गेलेले माणसं ही चमकोगिरी करतात. शासकीय अधिकारी हे फक्त उशिरा येऊन इथे कामाचे फक्त खुर्च्या गरम करायला आहेत, अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे. आमच्याकडे तसे लोकांचे व्हिडिओ आहेत का 2-2 दिवस फेऱ्या मारतात एक सहीसाठी. शासनाच्या फक्त कर्मचाऱ्यांना आणि जे अधिकारी आहेत त्यांना फक्त शासन निर्णयाने सांगितलेलं आहे की बघा तुम्ही वेळेवर या. तो जी अर्ज त्यांना दाखवण्यासाठी आपण आलो असेल, त्यांना देण्यासाठी आलो असेल, आणि तेच अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा जो विधानसभा जिथं आपले कायदे तयार होतात, GR तयार होतात, त्या GRला जर हे प्रशासकीय लोक जे ते आपले सेवक आहेत ते जर त्यांना कचऱ्याची टोपी दाखवत असेल तर मग अशा तहसीलदारांना आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री यांना मी तुमच्या व्हिडिओमार्फत मी अपील करतो की अशा उर्मट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आमची प्रखरतेने मागणी आहे. मी आता आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून वेळ पडली तर उद्या आम्ही जो आता आपलं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात जाऊन आम्ही धडक या एकदम तात्काळ या गोष्टीची सरकारने काळजी घेऊन यांच्यावरती निलंबन कसं होईल यासाठी आम्ही उद्या विधानसभेवरती जाण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी बोलून विधानसभेच्या याच्यावरती जाण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. सर, साधारण 1-2 तासापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काही मनसेचे पदाधिकारी असा दावा करत आहेत की काही त्या नागरिकांच्या समस्या अथवा कामगारांच्या समस्या संदर्भात तुमच्याकडे आले होते आणि तुमचं जे काही संभाषण चालू असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाचं GR तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि GR तुम्ही पाडून कचऱ्याच्या टोपीत फेकलाय असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केला जात आहे. आपण आपली बाजू या संदर्भामध्ये काय म्हणता? हे नक्की आहे की काही मुलं माझ्याकडे आली होती, ते एका पक्षाचे आहेत असं त्यांचं सांगणं होतं. मुळातच आज काय आहे की काल मंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये, महाराजस्व अभियानामध्ये आम्ही सगळे व्यस्त आहोत. सकाळपासून दौरे चालू आहेत. जनजागृतीच्या संदर्भाने आम्ही फील्डवरती फिरतो. येऊन नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची म्हणजे अध्यक्षांची आणि अधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली. 11:30-12 वाजता आमची सरपंच परिषद होती. सर्व अधिकारी, सर्व सरपंच, सर्व तलाठी, मंडळाधिकारी, फील्ड लेवलचे सगळे ऑफिसर आम्ही बोलवले होते त्याकरिता. त्या तयारीमध्ये आम्ही होतो. ऑफिसर सगळे फील्डवरती होते आणि दरम्यान ही मुलं ऑफिसमध्ये येऊन ऑफिसमध्ये आज कुणी नाही आहे, वेळेत कुणी येत नाही अशा संदर्भाने त्यांनी सांगितलं मला की कुणी येत नाही. मी त्यांना सांगितलं की माहिती अधिकारामध्ये आज आमच्या ऑफिसचं ट्रेनिंग आहे. रायगडला अलिबागला सगळे कर्मचारी गेलेले आहेत. त्यातले जे बाकीचे जे काही आहेत ते फील्डवरती आहेत आणि जे काही आहेत आम्ही अधिकारी 2च अधिकारी आहोत आणि ते दोन्ही अधिकारी आम्ही महाराजस्व अभियानाच्या तयारीमध्ये फील्डवरती आहोत. पण त्यांना ऐकायचंच नव्हतं मुळात. ते त्यांचं म्हणणं की हे आज GR 9:45चा आहे आणि तुम्ही 9:45ला ऑफिसमध्ये असलं पाहिजे आणि आम्ही तेव्हापासून थांबलो. लोकांची कामं होत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. मी त्यांना विचारणा केली की बाबा कुठची लोक आहेत, कुठली पेंडन्सी आहे मला दाखवा, कारण आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही काम करून देतो. आत्ता असतील तर तुम्ही आत्ता बोला. मी त्यांना त्यावेळी आव्हान केलं की असतील लोक तर बोला, मी लगेच काम करून देतो. आम्ही धावपळीत होतो. महाराजस्व अभियानाचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना द्वारपोच सेवा द्यावी. पण सुदैवानं ते आले आणि ते म्हणाले की लोकांची कामं आहेत तर तुम्ही घेऊन या असे आवाहन केलं. पण ते काही तसं काही त्यांना ते अपेक्षा नव्हती. ते म्हणजे ते त्यांना करायचंच नव्हतं. ते मुळात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचं होतं. त्यांनी कागद माझ्या हातात दिला. GR तर माझ्या टेबलला ऑलरेडी होता. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतही असेल कदाचित. GR वगैरे काही फाडलेलं नाही. त्यांनी तो इश्यू केला की GR फाडलाय. कागद कुठला तरी दिला होता, तो काय अर्थहीन कागद होता. तो कागद मी घेतला आणि फाडून टाकला आणि GR माझ्या टेबलला हे तुम्हाला स्पष्ट त्या ह्याच्यामध्ये दिसेल. असं कुठच्याही अधिकाऱ्याकडनं मला 19 वर्ष सेवेमध्ये झाले असं कुठचाही प्रकार होणार नाही. मुळातच आम्ही एवढे व्यस्त असताना सुद्धा अशा पद्धतीनं लोकांनी समजून न घेता अशा पद्धतीने वागणं किंवा अशा पद्धतीने चित्रीकरण करणं आणि अडवणुकीची भूमिका घेणं हेच मुळात चुकीचं आहे असं मला या निमित्ताने एवढं सांगायचं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.